हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। का होय खाली जुगाड आहे नंबर एक बाज वरी आहे एवढं ऊन आहे अजून तू खाली नंबर एक झोपलास काय बघालास गेम खेळालो कोणता डॉक्टर डॉक्टर गेम डॉक्टर व्हायचे काय नाही मग काय डॉक्टर खेळायचा आहे. ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी व्हायचे आहे हा. ऊन टाकू नको नको चल सोने दो इसे कुठं चलास कुठं चलास कुठून आता म्हणा काय खालास कुठून आणले हातेलाई हातेलाई स्वीट ड्रीम क्रिकेट काय गेम कोणता गेम खेळतीस इंडिया तोंड द्यायच्या काय देऊ की बघा अतुल पाय दाबाला आईचे त्याच्या समाधान आहे अतुल समाधान अतुल समाधान पैसे द्या खात्याचे पैसे लय झालेत खात्याचे पैसे चला तर काय तोंड देऊन घेतो आपण चला कुठं चले आपण माव कशाला कशाला माळावर ए माळावर कशाला चले भोच नाही बोरच काय खाला हॉटेल हॉटेल ह्याला माळावरचं वातावरण दाखवत आपलं सकाळ सकाळचं म्हैस बांधून आहे बाई कोणाची क्या करें अब देख रहे हैं मिस्त्री की मिस्त्री की हाईट देख रे एवढी चढ पार करून जावं लागते बाप रे बाप एवढी चढ पार होती वाव हाय गाइस वाह असं म्हणते की काय म्हणते हाय गाइस हा काय म्हणते मंदिरात आहे कृष्णा कृष्णा का नाही मराठी ब्लॉग आहे आपला हिंदी नाही कृष्णाचं मंदिर आहे मागून असं दिसते पेट्रोलची राहील बॉटल सत्याण्णव सुटून जाईल पेट्रोलचीच आहे कोण बाटल भारी खेळणार सत्याण्णव सुटून जाईल फेकून दिलास बॉटल तिथं ठेवलं असतं एवढं सकाळ सकाळी जायला ऍट्रे आब्बा आबा बाटल्या तिथे आजू एक हा बॉटल बाटल्यावर बाटल्या लावून ठेवला असतो तर आहे तो कोणाची टाकी कोण घ्याले पाणी
हा अतुल घर कोणाचं आहे अतुल हा हे शेत केले का तयार एवढं हे खंदेल हा एवढं ना काय झालं यार माणसाचं आठ माणसं असल्या कोणी ढोला उचलून फेकते असल्या हा. आजकालचे पैप कसले आले मग तसेच पैप चुकले नगरसेवक तुला बनवायचं होतं तू मला बनलं. लोक लय हाणत होते मला. लहान तुझं लोक तू बोलल्यावर भाऊ तू गायबच होता काय हे पैप बघ या बघ हे पैप होई दे बे लांब सडक पैप आहे बघ हे पैप अरे वा, ते पाईपच टिकतात ते. त्याच्यानं पाणी येण्याचं रात दिवसाला यार आता पाण्याची किती समस्या चालू आहे आपल्या गलीत बघ हे बघ हा तिथं बघ पाईप फुटून गेले तिथून पाणी वर येऊ लागले हे बघ, खाली पडाले पाणी किती हे बघ, ते फुटलं ना ते काय ते म्हणत काय वॉल ते पुन्हा जेंट होणार हे काय आहे मग हे बघ दिसनाच लय बघ खाली हे जेंट होय जेंट होय आता हे किती जेंट केलं बघ हे हो पाईपाला त्याला वरी नट नाही काच नाही त्याला नाही का नाही एकदम फुटतं पाणी सोडलं ते इकडेच पाणी येते हवं आपल्या घराने उतारे हवं खाली राहावं लागते असं चल माळ दाखवत आपण आपलं थंडगार कसलं वारे मस्त वाटायला झाड कसे हल्लाले अजून तिथं आहे ना त्या टाकीला आहे बघ न काय पाईप आहे तिथं, तिथं आहे ते तिकडे आहे. जंट का करावं आता येणं काय हे? हे आपल्याकडे नाही आहे पाईप. मग हे मानावरचं. माळावरच इथं- इथं. मेन लाईन तुला इंग्लिश बोल बरं काय तर ये ना पत्ता बी आहे ना इंग्लिश. हे याच्याने खेळायला लागतं. बघू शकता तुम्ही हे कोंबडे आहे बघा इथं मधून हे शेत आहे याच्या पाठीमागे हे शेत मालकाचे कोंबडे आहे ती एवढ्या माळावर हे गाईज बघू शकता हे कोंबड्या इथं मेलेले आहेत इथं उन्हानं मेले असते तिकडे एक आहे पाठीमागे दाखवतो अबे हे मरून पडलेली आहे इथं कोंबडी हा बरं, आता एक दोनच बरं. एकच दोन वाटलंय हा इथंही मेलेत काय कुठं इथं कुठं तर होते की आताच इथं आहे ते हे, इथंही मेले ते बघ काय खेळ होय कोंबड्याचा अतुल लवकर का पाणी खेळ्या पेसडे एवढा होता मठामध्ये काय की आम्हाला धरलं. काय खेळत्या आम्ही हे खेळत्या काय खेळत्या लोखंड का पाणी खेळत्या लोखंडाला शिवायचं हा, तर आम्ही असं जात जात 1-2 किलोमीटर लांब गेल्या ते आमच्या घरीतलं पोरग काय केले ते फेसल म्हणायचं नाव आहे त्याचं त्यानं डायरेक्ट हे केले सायकल उचलले दुसऱ्याची लोखंड म्हणून आणि घेऊन पळाले रस्त्यानं त्या गलीतले पोरं आमच्या 15 मागे लागलेत जास्त लागलं 15 मागे लागलेत ह्याने निघून गेला याचं लय भारी यानं काय केला माहिती आहे की रडून निघून गेला म्हणून याचं ऍक्टिंग केला एक वेळ करून दाखव ऍक्टिंग लगेच जवळच्या जवळ बरेचसे दिवसच भारी हो ऍक्टिंग लय भारी करते यानं पळून गेला आम्हाला पकडलं की अशी खेळायचं रोज पोरं हा खेळायचं आता आईस पाईस डबा खेळायचं तर पोरं एका मिनिटात भेटत आपण आईस पाईस खेळत गेलती तर 1-1 घंटा पोरं रडत गेलती या झाडा माळा लपून बसायचं घरी. लपून बसत गेलत्या दडप खेळत गेलत्या हा राईट ते किती भारी लपून दडपला खेळायचं काम आली आता जिम्मेदारी आली अतुल आता अतुल साईडला झाला मग मला कॉलेज लागलं आपल्या गावामध्ये लय खेळत गेली नाही पुरं ऊन जात गेलं आपल्या अंगावर पुरं उन्हात खेळत गेलते आपण. ते गल्ली खेळ गेला आता काय बरं काय खेळायचं आता काय बी खेळायचं आणि सगळ्यात भारी क्रिकेटच्या बंद्यासाठी पण हॉकीला खेळ गेला तुला पांगीत गेला हॉकी मध्ये लय पांगीत गेल तुम्ही पोरायला डाव देण्या गेली की जाऊ द्यायत नाही घरला जोपर्यंत पूर्ण डाव देणार रात्रीच्या 12 पर्यंत सर येतात बारा असं आलं की नाही फेटा येते किती हे मंदिर इथलं मंदिर बघत
आता आपल्या एवढं कोणीच नाही त्याला. अरे केळाची झाडं मस्त लावले इथं गार्डन झाले एक प्रकारचं आहे बघ. कशा कशा झाड आहेत इथं. केळाचं आहे, एवढे झाड असून पाणी गेलं नाही झाडाला. केळाचा बंद आहे. हे देवाचं गार्डन आहे. पाईपावर जागा करतो आपली. हो, पाईप. पाईप फोडून टाकून दिले पोरं बसालेत. अरे सोनपुढे पत्र गिरा बघ मी. हा ह्याच्यावर सोनकिडी लय राहत गेलते. आता जे खेड्याचे माणसं आहेत त्याला माहित असेल याच्यावर सोनकिडी राहत गेलती. ते उडायचे. आपण कुठून जाऊन सोनकिडी आणू आतून. तुकडी जात गेलं लय दूर जात गेलते आपण सोनकिडी आणायला. आणि जातो पकडून आणायचं. सोनकिडी तुला आवडत गेलते लय. तू आणाव आणि त्याला पोसा ते अंडे देत गेलते आतून. ते 2च दिवसात अंडे देत गेलते माहित आहे की. हा तो आणत गेलतास पण 2 आमच्या आणत गेल्या. आमचे अंडे तर दूर ते आणतानाच राहत गेलं नव्हतं. तिकडे लय दूर राहतं आणि ते एखादं असे झाड आहे सोनपुढे. हे झाड आहे सोनकिड्याचे. ह्याच्यावर राहतात सोनकिडी. ते उडायचे राहतात. कधी येतात काय माहिती. कष्ट करायला पैसे नाही. मध्ये ये पाहिजे एवढा मोठा हा मग पाण्याला. पाण्याला पाणी ये बी नको डायरेक्ट हेच. हा अबे ह्याच्यापेक्षा बी 2 पटीने बारीक आहे आपल्याकडे पाईप. काहीच आम्ही चल्या घरी. आता झाला घरी जायचा टाइम. तुला आता कामाला जायचं आहे. कुठं बरं तू संध्याकाळी कामाला आले. संध्याकाळी आपण इथे फिरू थोडं रात्री. तसं बंदीला साहेब कसं उभं राहते इथं हातात धरून पब्लिक लय आहे. शनिवार आहे की शनिदेवाचा वार. तर गाईज आम्ही घरी पोहोचल्या बघू शकता. हे आहे अतुलचं घर. हे आहे अतुलची आई. अतुल कुठं चलाय बघ. अतुलला बोल. जाऊ दे.